तिळाचे लाडू, वडी किंवा करंजी तर आपण नेहमीच बनवतो, परंतु कधी तुम्ही तिळाची बर्फी बनवली आहे का? तर आज आपण तिळाची बर्फी करणार आहोत, ती देखील अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट आणि अगदी कमी वेळेत. तर मी ज्योती, आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर तिळाची बर्फी करण्यासाठी मी इथे पाव किलो म्हणजे 250 ग्राम पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 100 ग्राम मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जेवढे मी तीळ घेतलेले आहेत तेवढाच मी इथे गूळ देखील घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो गूळ घेतलेला आहे, 250 ग्राम. आता हे तीळ आपल्याला अगदी मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं ह्याचा रंग बदलेस्तवर हे भाजून घ्यायचे. तुम्ही ही बर्फी करताना किंवा लाडू किंवा वडी करताना देखील हे तीळ भाजणं अतिशय आवश्यक असतं, कारण हे जर तुम्ही तीळ भाजले नाही तर हे दाताखाली येऊन आपल्या कचकच लागू शकतात. तर त्यामुळे अगदी मंद गॅसवर तीळ भाजणं खूप गरजेचं असतं. आता हे तीळ भाजले की ह्याचा चटचट असा आवाज येतो आणि हे तीळ भाजण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीळ चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये माझे इथे तीळ छान भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊयात आणि पूर्ण आपल्याला हे तीळ थंड करून घ्यायचे आहेत. आता हे मी एका पसरट ताटामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे हे तीळ लवकर थंड होतील. आता ह्याच पॅनमध्ये मी शेंगदाणे देखील भाजून घेणार आहे. आता ह्या बर्फीमध्ये शेंगदाणे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबऱ्याचा किस देखील घातला तरी देखील चालू शकतं, किंवा फक्त तुम्ही तिळाची बर्फी केली तरी देखील चालू शकतं. आता हे शेंगदाणे देखील आपल्याला छान अगदी रंग बदलेस्तवर भाजून घ्यायचे आहे, ते देखील मंद गॅसवर. हे पहा, छान ह्याला हलके डाग आलेले आहेत. जास्त ह्याला काळं वगैरे करायचं नाही आहे शेंगदाण्यांना, नाही तर मग ह्याची चव देखील बिघडते आणि रंग देखील. तर आपण हे सुद्धा एका ताटामध्ये काढून हे देखील थंड करून घेऊयात आणि ह्याची सालं काढून घेऊयात. आता इथे आपले छान तीळ देखील थंड झालेले आहेत. आता हे तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि अगदी पल्स मोडवर अगदी जाडसरच आपल्याला हे छान असे दळून घ्यायचे आहेत. जास्त याची बारीक वगैरे पावडर करायची नाही आहे. जाडे भरडे हे तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. पाहू शकता. आता पल्स मोडवर हे मिक्सर मी चालू बंद करून हे तीळ आहेत ते वाटून घेतलेले आहेत. आता ही पावडर आपण जी केलेली आहे तिळाची ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ह्यामध्ये मी शेंगदाणे देखील चांगले असे दळून घेणार आहे, म्हणजे जाडे भरडे दळून घेणार आहे. जास्त बारीक पावडर नाही करायची आपल्याला. हे पहा, मी शेंगदाणे देखील वाटून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे ह्या तिळावरच आपण काढून घेऊयात. आता मी इथे एक मोठा चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे खवा देखील वापरू शकता, तो देखील सुंदर लागतो. आणि एक छोटा चमचा मी इथे वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता छान हे एकत्र झाले की आपण ह्याला बाजूला ठेवून देऊयात. आता तोपर्यंत आपण एका ताटाला तेल किंवा तूप लावून घेणार आहोत. आता ताटाच्या ऐवजी तुम्ही इथे केक टिनचा देखील वापर करू शकता, कारण ह्यामध्येच आपण जी बर्फी करणार आहोत, म्हणजे जी वडी करणार आहोत, ती छान सेट करायची आहे. आता इथे आपल्याला गुळाचं सिरप करायचं आहे. गुळाचा पाक वगैरे करायचा नाही. तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी जो 250 ग्राम गूळ घेतलेला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे. आता ह्या गुळावर मी फक्त 4 छोटे चमचे पाणी घातलेलं आहे. लक्षात ठेवा, पाणी आपल्याला इथे जास्त घालायचं नाही आहे. आता हा गूळ आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ कोणताही पदार्थ करताना बारीक चिरून घ्या, नाही तर मग किसून घ्या. ह्यामुळे काय होतं, आपला जो वेळ आहे ना बर्फी किंवा वडी किंवा लाडू करण्याचा किंवा कोणताही पदार्थ करण्याचा तो वाचला जातो. अशा पद्धतीने जर गूळ बारीक करून घेतला तर. आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि ह्याचा आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त आपल्याला गूळ इथे विरघळवून घ्यायचा आहे. आता ह्या गुळाला थोडासा फेस येऊ लागलेला आहे, पाहू शकता. आता फक्त 2 ते 3 मिनटं आपण ह्या गुळाला छान उकळी घेणार आहोत, म्हणजे ह्यामध्ये छान असा आपला गूळ आहे तो विरघळला जाणार आहे. आता ह्याला थोडेसे फेस येऊ लागलेले आहेत, पाहू शकता. अतिशय सोपं आहे. ज्यांना पाक वगैरे करायची भीती वाटते त्यांना ही बर्फी बनवणं अतिशय सोपं आहे. आता हातावर एकदा चेक करायचं आहे. हे पहा, दोन्ही बोटांच्या चिमटीत तार बनत नाही आहे, फक्त हाताला असं चिकटपणा जाणवतो आहे, म्हणजे आपलं इथे गुळाचं जे आपण सिरप बनवलं होतं ते व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे. पाक वगैरे अजिबात झालेला नाही आहे. आता आपण जे तीळ आणि शेंगदाण्याची भरड ही वाटून ठेवली होती ना,
ती पटापट ह्या गुळामध्ये मिक्स करायची आहे, कारण गूळ आपला अतिशय गरम आहे आणि कढई देखील गरम आहे। इथे आपण गॅस बंद करायचा आहे, नाही तर मग हा गूळ घट्ट होऊ शकतो। तर त्यामुळे अगदी पटापट आपल्याला हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे आपला चांगला असा गोळा बनवून झालेला आहे। हे मिश्रण कढई सोडतं आहे, याचा अर्थ आपली बर्फीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण जे ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। तर गरम असतानाच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग हे थापून घ्यायचं आहे। जर हे मिश्रण थंड झालं तर आपल्याला व्यवस्थित याचे काप देखील करता येणार नाही आणि हे मिश्रण ह्यामध्ये पसरवता येणार नाही। तर अगदी पटापट आपल्याला हे जे वडीचं मिश्रण आहे, म्हणजे जे बर्फीचं मिश्रण आहे, ते पटापट अगदी हे ताटामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चांगलं एकसारखं थापून घ्यायचं आहे। तुम्ही ते वाटीने देखील हे मिश्रण थापू शकता, परंतु अतिशय ते गरम आहे। आता ह्यावर सजावटीसाठी मी इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। हे पिस्त्याचे काप घालणं किंवा कोणतेही ड्रायफ्रूट घालणं ऑप्शनल आहे। आता हे काप लावलेले आपण ह्या वाटीने छान याला पुन्हा दाबून घेणार आहोत। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी हे ताट असंच ठेवायचं आहे। 10-15 मिनिटांनंतर आपण ह्याचे काप करणार आहोत। हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग ह्याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही। तर 10-15 मिनिटांनंतर आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याचे काप करून घेणार आहोत आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत। आता थोडंसं हे हलकं गरम आहे तोपर्यंत आपण ह्याला कट्स देऊन द्यायचे आहेत, नाहीतर मग हे कट्स होणार नाही। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ह्याच्या वड्या कापून घेऊ शकता। मी इथे चौकोनी आकारातच कट करून घेणार आहे। लाडू किंवा वडी करण्यापेक्षा अतिशय सोपी ही पद्धत आहे, तर तुम्ही नक्की एकदा करून पहा, अतिशय झटपट होते। आता इथे आपण ह्याला काप देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला 2 ते 3 तासासाठी हे ताट असंच ठेवून द्यायचे आहेत आणि पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण ताटाला अगोदर तूप लावल्यामुळे ह्या वड्या अतिशय पटकन निघतात, अजिबात चिकटत वगैरे नाहीत। तर इथे आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत। हे पहा, खूप सुंदर दिसतात आणि अगदी मुलायम, अगदी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लोण्यासारख्या ह्या वड्या तयार होतात। हे पहा, अतिशय खुसखुशीत आणि अतिशय सुंदर दिसणाऱ्या ह्या वड्या, म्हणजेच ही बर्फी तयार आहे। तर सर्व वड्या मी अशाच पद्धतीने ह्या काढून घेणार आहे। तर तुम्हीसुद्धा ही आगळी वेगळी तिळगुळाची रेसिपी नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।